Listen to me. Good morning, one and all. Today we will revise, okay, the which word I have given to you. The basic words. मी तुम्हाला फक्त आणि फक्त एकूण शब्द 15 दिले बरोबर. त्याच्यातले 7 शब्द मी मराठीमध्ये देईन आणि 8 शब्द इंग्लिशमध्ये देईन. चालते? हां. आणि ऑनलाईनची मुलं सुद्धा तुम्ही मला सांगायचं. चला. बी हो सॉरी बी बीट फीड पी पी पिक सी. आता एवढे शब्द मला कशामध्ये सांगायचं? मराठीमध्ये सांगायचं. जे ऑनलाईनची मुलं आहेत ते लिहून काढा सगळ्यांनी. हे टेस्ट आहे तुमची. तुम्ही इथले सुद्धा ऑफलाईनची मुलं सुद्धा काय करायचं? हे शब्द हे करायचं. त्यानंतर मी मराठी देईन बाकीचे शब्द. खुरपणे किंवा गवत काढणे. खुरपण्याला गवत काढणे असणे. गरज असणे किंवा गरज. ठेवणे काय म्हणायचं त्याला? रडणे. रडण्याला क्राय शब्द आहे. क्राय सोडून शब्द दुसरा. सीड म्हणजे सॉरी बी आणि पाय आणि भेटणे. राहिला ना शब्द? आता हे दिलेले शब्द तुम्ही सुद्धा ऑनलाईनची मुलं 5 मिनिटामध्ये तुम्ही हे लिहून काढा. त्याच्यातले किती बरोबर येतात ते बघा. आता इथे बसलेले एका विद्यार्थ्याला बोलवतो आणि त्या विद्यार्थी पटकन तुम्हाला सांगेल का. अशी प्रॅक्टिस करायची, पाठांतर करायचं. काम ओव्हर या. बी मधमाशी. बी मधमाशी. बीट 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 बीट. फीड खाऊ घालणे. फीड खाऊ घालणे. पील सोलणे. फील सोडणे. पीक डोकावून पाहणे. पीक डोकावून पाहणे. पीक चोरून पाहणे. पीक चोरून पाहणे. गुड. सुपर्ब. शोधणे. सुपर्ब. खुरपणे वीड. गरज नीड. ठेवणे कीप. रडणे वीप. बी मधमाशी. सीड. पाय पीठ. भेटणे मीठ. टाच हिम. व्हेरी गुड. सुपर्ब. बॉय. वन बॉय. नो. हू विल कम. हू विल कम. काल होतं ना तुम्ही पाठ झालं का? नाही झालं ना? नव्हतं का? ठीक. आता तुम्ही लिहा एक्सरसाइजमध्ये. एक्सरसाइज म्हणून लिहा. हे एक्सरसाइज म्हणून लिहा सर्वांनी. आता जसं एका स्टुडंटने येऊन इथे तोंडी केलेलं आहे तसं तुम्ही रिटर्नमध्ये करा. रिटर्नमध्ये करा. सर्वांनी रिटर्नमध्ये करा. आणि आय विल चेक. मी चेक करेन. हॅलो. बघा थोडासा व्हिडिओ तुम्ही पॉज करून कधी ते ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलात. चला कुठली जी दिलेली होती तर ते पाठ करा. नेहमी लक्षात ठेवावं लागेल कारण का तुमचं कामच आहे. जसं टीचरपासून टीचर झाला काम आहे टीचरचं टीच करणे तसं विद्यार्थ्याचं स्टडीपासून स्टुडंट झाला. लक्षात ठेवायचे बरं का. अभ्यास करणारा स्टुडंट असतो म्हणजे त्याला अभ्यास करायचं तुमचं काम आहे. कर्तव्य काय तुमचं? फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. चला तर लँग्वेज स्टडी पेज नंबर तुमचं जे काही लेसन आहे जर्नी टू द वेस्ट. जर्नी टू द वेस्ट याचे काही मी तुम्हाला तुम्ही रीड करा. पेज नंबर 17. आजच्या लेक्चरमध्ये इथे आपण लँग्वेज स्टडीचा अभ्यास करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न द लँग्वेज स्टडी पेज नंबर 22. ओपन द बुक अँड गो ऑन द पेज नंबर 22. लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे काय? ग्रामर. बरं का. लक्षात ठेवायचं आहे. असं काही हे नाही आहे तर तुम्हाला
फक्त शब्द वेगवेगळे वापरले जातात. लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा. आपण कालच्या सेक्शनमध्ये पाहिलं होतं ॲम इज आर कसं वापरायचं, ॲम इज आर कसं यूज करायचं. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आलं असेल त्याचं निगेटिव्ह पण, आय ॲम हॅपी, आय ॲम नॉट हॅपी. सी इज स्मार्ट, सी इज नॉट स्मार्ट. स्टुडंट्स आर हेअर, स्टुडंट्स आर नॉट हेअर. या पद्धतीचे सेंटेन्सेस. आता याच्यामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला सिलेबसला 2 गोष्टी दिल्या. काय? कॉमन नाऊन लिहा सर्वांनी. कॉमन नाऊन, नाऊनचे टाईप्स आहेत 5, पण तुम्हाला सध्या फक्त आणि फक्त कॉमन नाऊन दिलेलं आहे. कॉमन नाऊन त्याला एक लावलं तर काय झालंय, कॉमन नाउन्स आणि कॉमन नाउन्स. आता तिथे माहिती आहे थोडीशी, वाचून आपण समजून घेऊया. यू नो दॅट द सम थिंग्स, काही वस्तू तुम्हाला माहिती आहेत. आजूबाजूला बघा, प्रत्येक वस्तूंना नाउन्स मीन्स नेमिंग वर्ड्स. काही नेमिंग्स आहे. ह्याला नाव आहे, याला नाव आहे, याला नाव आहे, शर्ट, सगळे नेमिंग वर्ड्स आहेत. इवन दो मला सुद्धा नाव आहे, पण त्याचे आपण समजून घेण्यासाठी काय केलेलं आहे, नाऊनचे प्रकारच पाडलेले आहेत. एकूण 5 प्रकारस आहेत. त्याच्यातला एक प्रकार दिलेला आहे कॉमन नाउन्स. फक्त आपल्याला आजच्या सेक्शनमध्ये एकच गोष्ट शिकायची आहे, कॉमन नाउन्स. किती प्रकार आहेत हे डझंट मॅटर. हे कॉमन नाउन्स काय असतात हे आपल्याला कळायला पाहिजे. कॉमन, ठीक आहे. कॉमन म्हणजे काय, इकडे आणि इकडे सेम कॉमन. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये स्पेसिफिक असेल तर, जसं 1ली, 2री, 3री, 4थी. 1लीला शिकवताना स्पेसिफिक पहिली, आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसेल तर कॉमन. आता कॉमन नाऊनमध्ये यू नो दॅट द सम थिंग्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. जसं थिंग्स वस्तू असतील आणि ॲनिमल्स प्राणी असतील. दॅट इज सम कॉमन नाउन्स कॅन बी काउंटेड. काही कॉमन्स नाउन्स आपण काउंट करू शकतो. आजूबाजूला जे मटेरियल दिसले, बुक्स कॉमन नाउन आहे. आता ह्याला सुद्धा बुक्स म्हणतो, याला सुद्धा बुक्स म्हणतो. आलं लक्षात? ह्या मोबाईलला सुद्धा मोबाईलच म्हणतो, त्या मोबाईलला सुद्धा मोबाईलच म्हणतो. पण विवो, हा विवो तो ओप्पो असेल तर हे प्रॉपर नाऊन झालं. आलं लक्षात? फक्त आपल्याला कॉमन नाऊनमध्ये फोकस करायचे. लिहा, कॉमन नाऊनचे 2 प्रकार पडतात. एक कॉमन नाऊन आहे काउंटेबल, ज्याला की मोजू शकतो. काउंटेबल नाउन, काउंटेबल नाउन्स, काउंटेबल नाउन्स. आणि दुसरा आहे अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन्स. हँडरायटिंग दिसते ना क्लिअर? काउंटेबल मोजू शकतो, अनकाउंटेबल मोजू शकतो. तुमचं ब्लड मोजू शकतो का आपण? 1, 2, 3, 4 काउंट नाही करू शकत. जसे आपले बोट काउंट करू शकता का? आपण काउंट करू शकतो, बरोबर. नख म्हणजे नेल्स आपण काउंट करू शकतो का? नाही करू शकतो. 1 नेल 2 नेल्स असं आहे का काढल्यास? हेअर्स आपण काउंट करू शकतो का? नाही. हेअर अनकाउंटेबल आहे. त्यानंतर एअर, जी हवा भेटलेली आहे, 1, 2 मोजू शकतो का? नाही मोजू शकत ना. मग एअर काय झाला? अनकाउंटेबल आहे. मनी, आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो बघा, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा मोठा, अरे सर पैसे तर काउंट करू शकतो ना, 1, 2, 3. आपण नाही काउंट करू शकत, ते अनकाउंटेबल आहे. हां, नोट आपण काउंट करू शकतो, 1000ची, 2000ची, 3, 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे असं काउंट करून बसतो का? नाही. ठीक आहे. त्याला एक स्पेसिफिक गेज दिलेलं, एक स्पेसिफिक मोजण्याचं हे दिलेलं आहे, मेजरमेंट दिलेलं आहे. काउंटेबल म्हणजे ज्याला मोजू शकतो. द काउंटेबल नाउन्स विच नाउन्स कॅन बी काउंटेड. या त्याच्यामध्ये 2 प्रकार पडले. त्याच्यामध्ये सुद्धा त्याची डेफिनेशन मी देतो तुम्हाला. दुसरा आहे सिंग्युलर. कालच आपलं डिस्कशन झालं. सिंग्युलर, सिंग्युलर म्हणजे काय? एक वचन. फ्युरल म्हणजे काय? अनेक. त्याला यस लावला, प्युलर. सिंग्युलरला सिंग्युलर्स.
अनेक सिंग्युलर्स, एक 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 आणि प्युरल्स आणि सिंग्युलर्स, प्युरल आणि सिंग्युलर. आता काउंटेबल आणि अनकाउंटेबलमध्ये आपण मोजू शकत नाही. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये तिथे एक्झाम्पल्स दिल्यात, ते एक्झाम्पल्स यू कॅन नोट डाऊन, या सर्वांनी. बघा आत्ताच आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल्स नाउन्स, कॉमन नाउन्समध्ये सिंग्युलर आणि प्युरल पडतात. पहिला आपण अनकाउंटेबल आणि काउंटेबल नाउन्सकडे जाऊ. नंतर आपण कधी काउंटेबल नाउन्समध्ये सिंग्युलर आणि प्युरल्स, हाऊ टू मेक सिंग्युलर टू प्युरल, प्युरल टू सिंग्युलर, म्हणजे एक वचनचं अनेक वचन, अनेक वचनचं एक वचन कसं बनवायला हे शिकू. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, काउंटेबलमध्ये हॅव अ सिंग्युलर अँड प्युरल, ठीक आहे, त्याचा सिंग्युलर पण आणि त्याचं प्युरल पण करता येतं. पण तसंच अनकाउंटेबलमध्ये वी कॅन नॉट काउंट, पण ऑनली हॅव वन फॉर्म, एकच फॉर्म असतो. जसं बटर, त्याचं बटर्स होतं का? मिल्क, मिल्कचं मिल्क्स होतं का? नाही. हेअर, हेअरचं हेअर्स होतं का? नाही. एअर, एअरचं एअर्स होतं का? नाही. फर्निचर, फर्निचरचं फर्निचर्स होतं का? नाही. आपण काउंट करत नाही आणि त्याला यस लागत नाही. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. आणि तुम्हाला मी एक एक्सरसाइज टाईपसाठी हे करतो, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. बघा फॉर एक्झाम्पलमध्ये लिहून घ्या, एक्झाम्पल्स लिहून घ्या सगळ्यांनी. ॲपल, कॅट्स, राईस, मीट. मीट म्हणजे माहिती आहे ना? मीट म्हणजे काय? मीट म्हणजे काय? हे मीट मला भेटणे, हा मीट मांस. त्यानंतर फ्लोर, सॅल्ट, टी, बर्गर, त्यानंतर फ्रूट्स. आय विल टेल यू, जस्ट राईट डाऊन. मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या फक्त सर्वांनी. चॉकलेट, चॉकलेट, कॉफी, हे एक्सरसाइज टाईप आहे तुम्हाला, आणि ब्रेड. आता काय करायचं तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला मी सगळ्यांना हे एक्सरसाइजसाठी दिलेलं आहे. कुठलं? काउंटेबल आणि अनकाउंटेबल. पहिलं तुम्ही आजूबाजूच्या गोष्टी ज्या ज्या कॉमन नाउन्स आहेत, त्या कॉमन नाउन्स, जसं चेअर आहे, लाईट आहे, बटन्स आहेत, फ्लोअर आहे, बिल्डिंग आहे, सिटी आहे, पेट्रोल पंप्स आहेत, बाईक आहे, व्हेकल्स आहेत, ह्या जगाने काउंटेबल आणि अनकाउंटेबल गोष्टी आहेत. आजूबाजूला बघा, कुठली वस्तू, जे काही तुम्ही पाहता ते एक तरी काउंटेबल आहे, एक तरी अनकाउंटेबल आहे. आता त्याच्यामध्ये मी इथे एकूण तुम्हाला कधी किती दिलेत शब्द? 12 शब्द दिलेत. जे काउंटेबल असेल त्याला सी काउंटेबल करा, आणि अनकाउंटेबल असेल त्याला अनकाउंटेबल करा. ज्याला सी म्हणजे काउंटेबल आणि यू म्हणजे अनकाउंटेबल. टेक युअर टाइम अँड सॉल्व इट. असू दे, चालू करायचं. फक्त आणि फक्त 1 मिनिटामध्ये, फास्ट, काहीच वेळ लागणार नाही सी आणि यू लिहायला तुम्हाला. सर्वांनी बघा, एक्सरसाइज आहे इथे.
डन. यू कॅन राईट आफ्टर मी, नंतर लिहून घेऊ शकता. हे एक्सरसाइज सॉल्व करा. म्हणजे काउंटेबल असेल तर बघा ॲपल, ॲपल हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? काउंटेबल. म्हणजे त्याला यस लागतं. ॲपलचं ॲपल्स काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. मोजू शकतो, काउंट करू शकतो. आणि जे मोजू शकत नाही ते अनकाउंटेबल. चला तर कॅट्स आपण मोजू शकतो का? ऑलरेडी तिथे यस लागलाय. कॅट्स म्हणजे काउंटेबल आहे. राईस म्हणजे असं राईस 1 2 राईस 3 राईस द्या. दुकानामध्ये गेलात आणि तुम्ही म्हणालात हां आणि मला 1-2 राईस द्या, मग ते 2च देणार का? नाही, तसं नाही आहे. राईस ते काय आहे? अनकाउंटेबल. राईट असेल तर तुमचं असं राईट करा. माझं राईट ठेवलं म्हणून मी राईट करतोय. हां. मीट काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? अनकाउंटेबल. फ्लोअर अनकाउंटेबल. माझं पण बरोबर येते ना. सॅल्ट अनकाउंटेबल. गुड. टी अनकाउंटेबल. बर्गर काउंटेबल. आपण मोजू शकतो. 1 बर्गर खाल्लो, 2 बर्गर खाल्लो, 3 बर्गर. हां अनकाउंटेबल का काउंटेबल? काउंटेबल. फ्रूट्स 100% फसणार. मला ही 100% गॅरंटी होती. कारण का फ्रूट्स हे अनकाउंटेबल आहे. नाही नाही मोजू शकत नाही. पण फ्रूट्स हे अनकाउंटेबलमध्ये येतं. आपण फ्रूट्स कधी म्हणतो माहिती आहे का? ज्यावेळेस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आलेत तेव्हाच आपण फ्रूट्स म्हणतो. आलं लक्षात? ठीक आहे. ते अनकाउंटेबल आहे, लक्षात ठेवायचं. ते काय आहे? अनकाउंटेबल आहे. आता त्या गोष्टी एक्सेप्शन आहेत बरं का. एक्सेप्शन म्हणून तुम्हाला ठेवायचे आहेत. आलं लक्षात? जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये डिअरचं अनेक वचन काय होतं? डिअरचं अनेक वचन डिअरच. बरोबर आहे का नाही? जसं पर्सनचं अनेक वचन काय होतं? पीपल. चाइल्डचं अनेक वचन काय होतं? म्हणजे प्रत्येक गोष्टी शिकत असताना एक्सेप्शन्स आहेत. आलं लक्षात? एक्सेप्शन. आता मला एक सांगा, फर्निचर. फर्निचर ऐकण्यात आहे शब्द, ते काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? अनकाउंटेबल आहे. गुड, ॲब्सोल्युटली राईट. चॉकलेट. चॉकलेट आपण काउंट करू शकतो. 1 2 3. नाही नाही अनकाउंटेबल आहे ते चॉकलेट. अरे मला एक सांगा, मी चॉकलेट जर काढलं असं पूर्णपणे, ते मी पॉकेट जे की नाही पॅक आहेत ते काउंट करू शकतो. आलं लक्षात? जसं पैसे आहेत, ठीक आहे, 1 बंडल 2 बंडल 3 बंडल, तसं एक पॉकेट आहेत ते. तुम्हाला जर चॉकलेटचं एवढं मोठं हे दिलं तर त्याच्यात कसं काउंट करणार? 1 चॉकलेट 2 चॉकलेट. चॉकलेट नाही काउंट करू शकत तुम्ही. वाटलं नाही ना तुम्हाला चॉकलेट आपण काउंट करू शकतो? नाही. ते पॅकेज आपण काउंट करू शकतो बरं का. ते पॅक केलेलं ह्या मधलं चॉकलेट काउंट करू शकतो का? नाही, मधलं नाही करू शकत. चला, कॉफी. मग इथं मग 1 कॉफी 2 कॉफी 1/2 म्हणतो, मग म्हणायला पाहिजे ना आपण कपमध्ये ते एक हे आहे. आता टी आपण हा आहे टी शब्द वापरतो. 2 टी 3 टी म्हणतो ना गेल्यानंतर. मग 3 म्हटल्यानंतर काउंट करायला का आपण? कपमधून काउंट करायला. पण तसं नाही आहे ना. त्यातला पदार्थ बघायचा, ठीक आहे, त्याच्यातला आयटम बघायचं. कॉफी अनकाउंटेबल. ब्रेड. ब्रेड नाही, अनकाउंटेबल आहे. त्यासाठी तरी लक्षात ठेवायचं आहे. अरे ब्रेड तुम्ही ना 1 ब्रेड 2 ब्रेड काउंट नाही करू शकत. आलं लक्षात? पूर्णपणे ब्रेड तो जो हो असतो ना त्याला हे केलं जातं. ब्रेड आपण नाही काउंट करू शकत. हां, मग तसं नाही करू शकत ना, ते तरी असतं. आलं लक्षात तुम्हाला सगळ्यांना? लक्षात ठेवायच्यात काही गोष्टी एक्सेप्शन्स आहेत, त्या एक्सेप्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ब्रेड हे अनकाउंटेबल आहे, लक्षात ठेवायचं. ब्रेड काय आहे? अनकाउंटेबल आहे. बघा तिथे दिलेत काही वर्ड्स. हेअर, स्काय, फायर, वॉटर, फन.
हे अनकाउंटेबल. नोट दॅट एक्सप्रेशन्स हेअर स्टँड्स टू ग्लासेस ऑफ वॉटर, अ बीट ऑफ फन. हेअर वी डोंट से हेअर्स, वॉटर्स आणि फन्स एक्सेट्रा. आपण म्हणत नाही. वॉटर, मिल्क, डिस्टन्स आणि वेट लिक्विड असतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं जर गेलं ना तुम्हाला, तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो कुठल्या काउंटेबल आणि अनकाउंटेबलच्या, त्याच्यातून तुम्हाला कळतं. शाल आय क्लीन? हे क्लीन करू. आता जसं तुम्ही कन्फ्युजन झालात सर कुठल्या गोष्टी काउंटेबल आणि कुठल्या गोष्टी अनकाउंटेबल आहे, तुम्हाला ब्रेड काय वाटतंय की बाबा हे अनकाउंटेबल आहे, काउंटेबल आहे, पण ते काय आहे अनकाउंटेबल आहे. तर लिहून घ्या, काउंटेबल नाउन्स आर ऑफन. म्हणजे काउंटेबल्स नाउन कसले असतात बघू आपण. अनकाउंटेबल्स नाउन्स लिहा. काउंटेबल्स नाउन्स आर ऑफन. कसे असतात बघू आपण. हे ऑफ्टन नाही बरं का, ऑफन आहे. ऑफन बघा. पहिलं आहे जेवढे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत, म्हणजे जे फिलिंग्स असतात आपल्या, अँगर, कशाची, हां यस लागला ना, ॲब्स्ट्रॅक्ट. यस. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आयडियाज. चला ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज. ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाजमध्ये बघा कसले असतात फिलिंग्स आपल्या, अँगर, लव, हॅपीनेस, अवॉइडिंग, जेवढ्या काही नाही फिलिंग्स असतात, इग्नोर, ह्या सगळ्या फिलिंग्स कशामध्ये येतात, अनकाउंटेबलमध्ये येतात. आता फॉर एक्झाम्पलमध्ये बघा लव. आपण लव काउंट करू शकतो का? आता तुमचे आई वडील तुम्हाला किती प्रेम करतात, 1 2 3, त्यांना 4 असं काउंट करू शकतो का? नाही, ते अनकाउंटेबल आहे. दुसरं आहे फ्रीडम. त्यानंतर एज्युकेशन काउंट करू शकतो का? वर्क सुद्धा काउंट करू शकत नाही बरं का. मला एक काम आहे, मला 2 वर्क म्हणजे ते वेगळं झालं, ते आलं लक्षात. आता सायन्समध्ये कसं काम मोजता येतं, म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये एखाद्या व्यक्तीनं एवढं शेतामध्ये असेल किंवा कुठलं जर घरचं काम एवढ्या मिनटामध्ये ते काम केलेलं आहे, ते काउंट, ते वेगळं झालं काम. आलं लक्षात. ऑफ एज्युकेशन, वर्क, लक मोजू शकतो का? लक, प्लीज बी क्वाइट. हॅलो. लक, हेल्प, ब्युटी, सुंदरता, म्युझिक, हे सुद्धा आपण काउंट करू शकत नाही, म्युझिक. आणि थरेंडर. हे शब्द लिहून घ्या व्यवस्थित. हे शब्द आपण काय करू शकत नाही आहे, काउंट करू शकत नाही. कधीच याला यस लागत नाही. ह्या गोष्टीचं तुम्हाला विचार करायचा आहे. कधीही यस लागत नाही. आणि जे शब्दांचे अर्थ माहीत नाही आहेत तुम्हाला, लक्षात ठेवा. लव म्हणजे प्रेम, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, एज्युकेशन म्हणजे शिक्षण. येऊ का इकडे, उठ इकडे, इथं. थरेंडर, गडगडाट, जसं आभाळामध्ये वगैरे आवाज होत असतो पाऊस पडताना, असं मोजू शकतो का? नाही मोजू शकत. ठीक आहे. हे ॲब्स्ट्रॅक्ट जे आयडियाज आहेत ते आपण कधीही मोजू शकत नाही. ह्या गोष्टीकडे भान ठेवायचं, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचं. लिहून घ्या. आजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट ठेवायचं आहे की कॉमन नाउन्समध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे काउंटेबल आणि दुसरा प्रकार आहे अनकाउंटेबल.
मग काही गोष्टी आपण मोजू शकतो, काही गोष्टी आपण मोजू शकत नाही. ते आपल्याला आयडेंटिफाय करायला शिकायचं आहे. आज पहिला दिवस आहे आपला, नाउन्स शिकतोय आपण. जर आपले 2-3 दिवस जरी गेले तर काहीच प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. आज आजूबाजूला तुम्ही काय करायचं, आता 50 गोष्टींची नावं लिहून आणायची. बघा तुम्ही तुमच्या घरी काय काय दिसणार ते इंग्लिशमध्ये लिहून आणायचं आणि उद्या मला सांगायचं. मी बोर्डावरती डिस्प्ले करेन आणि डिस्प्ले केल्यानंतर ते काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. बुक्समध्ये आणायचं, बुक्समधलं मी एकाचं बुक्स घेईन आणि विचारेन कुठलं. आता जसं मी हे दिलेलं आहे हां त्या पद्धतीत हां जे काही भेटलं तर काही लिहायचं. हो स्वतः लिहायचं, बघायचं आणि हातामध्ये धरायचं. 100 लिहायचं. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये वायर. हो हो ते तुम्हाला कळायला पाहिजे ना, काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. ठीक आहे. किती 100 वर्ड्स लिहायचे एक्सरसाइजमध्ये. ऑनलाईनची मुलं आणि बाकीचे सगळे सर्व विद्यार्थ्यांनी 100 वर्ड्स आजूबाजूला बघा. आता मला तिथे ठीक आहे काय दिसतंय, टावर दिसतात. ठीक आहे. आता टावर भरपूर दिसतात, तिकडे दिसते इकडे दिसते. मग टावर्स आणि काउंटेबल काउंट करू शकतो. करंट अनकाउंटेबल आहे की नाही, त्या पद्धतीनं. डस्ट अनकाउंटेबल आहे. गुड. स्वीट घाम स्वीट अनकाउंटेबल आहे, नाही काउंट करू शकत. बघा जे काही ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज आहेत ते आपण काउंट नाही करू शकत. दुसरी घ्या पॉईंट, दुसरा पॉईंट लिहा ॲबस्ट्रॅक्टमधून दुसरा पॉईंट. हे पहिला अनकाउंटेबल, जेवढे ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत आयडियाज आहेत ते अनकाउंटेबल आहेत. दुसरं लिक्विड्स. अँड गॅसेस. स्पेलिंग क्यू लिहायला जी केले ना मी. ठीक आहे, लेट इट बी. हां लिक्विड्स अँड गॅसेस. आता लिक्विड्स जेवढं काय तुम्हाला लिक्विड्समध्ये दिसतं ते काय आहे अनकाउंटेबल आहे. चला मला 2 गोष्टी सांगा बरं, तुम्हाला कुठल्या गोष्टी लिक्विडमध्ये दिसतात. मिल्क, वॉटर, ऑइल, टी, कॉफी, ज्यूस, हां ब्लड. अजून लिहा, ते शब्द लिहा सगळ्यांनी. वॉटर, मिल्क, ड्रिंक, ऑयल, कॉफी, रेन, सोप, एअर, स्मोक. स्मोक म्हणजे धूर बरं का. ब्लड, ज्यूस, फॉग, धुकं, फॉग. अनकाउंटेबल नाउन्स आर ऑफन ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज आणि लिक्विड्स अँड गॅसेस. आहेत का हे सगळे लिक्विड्स अँड गॅसेस. लिक्विड्स अँड गॅसेस हे काय आहेत, कुठले नाउन्स आहेत, हे काउंटेबल आहेत का अनकाउंटेबल्स आहेत. अनकाउंटेबल्स नाउन्स आहेत. गुड. लिस्ट द युनिट्स दॅट वी यूज टू मेजर द फॉलोइंग. वॉटर, मिल्क, डिस्टन्स आणि वेट. अँड फाइंड 5 काउंटेबल नाउन्स फ्रॉम द पॅसेज अँड राईट देअर सिंग्युलर अँड प्लुरल्स. ते तुम्हाला पण पुस्तकातलं पण करायचं आहे, पण माझं इंडिव्हिज्युअली 100 वर्ड्सचं करायचं आहे. तुम्हाला बुक्समधलं पण करायचं आहे. आता काय करूया आपण, शेवटच्या 5 मिनिटामध्ये 10 वर्डची एक्सरसाइज घेऊ आणि एक्सरसाइज घेतल्यानंतर टुडे वी विल स्टॉप. 10 मिनिटची एक्सरसाइज. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता एकूण मी 10 वर्ड्स लिस्ट केलेले आहेत. तसं तुम्हाला 100 वर्ड्स लिस्ट करायचे आहेत. उद्या मी आल्यानंतर होमवर्क चेक करेन आणि नंतर सांगतो त्याचे फायदे किती आहेत क्लासमध्ये बोलण्याचे. आलं लक्षात. आता इथे दिलेले जे आहेत ह्या गोष्टी
आता तुम्हाला तिथे फक्त सांगायचं आहे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. अँड डेफिनेटली आय नो आय हॅव कॉन्फिडन्स इन यू. डेफिनेटली यू विल आन्सर इट. आता एक्स काउंटेबल का अनकाउंटेबल? काउंटेबल. गुड. कॅरेट काउंटेबल. चीज अनकाउंटेबल. हॉनी अनकाउंटेबल. माहिती आहे ना हॉनी मीन्स? हां. जाम अनकाउंटेबल. गुड. शुगर हां. आता अनकाउंटेबल आहे पण आत्ता तू जसं म्हणले आपण सर समजणं झालं आहे, पण अशी ह्यूज क्वांटिटीमध्ये आपण साखर मोजत बसतो का? जसं राईस तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि मला 2 साखर द्या असं म्हणता का? नाही आहे. आलं लक्षात? 2 साखर म्हटल्यानंतर त्यांना असं 2च करून देईल का? नाही. हां, या पद्धतीने नाही करू शकत. हॉट डॉग काउंटेबल आहे. ठीक आहे, मोजू शकतो आपण. सूप अनकाउंटेबल. टोमॅटो काउंटेबल. आणि नॉलेज अनकाउंटेबल. व्हेरी गुड. सगळ्यांचं बरोबर असेल, सगळ्यांना समजलेलं असेल. असं जर कन्फ्यूज असेल तर क्लिअर होईल. फक्त जास्तीत जास्त उदाहरणे जर घेतले, एक्झाम्पल जर घेतले तर तुम्हाला कळेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलं? काउंटेबल आणि अनकाउंटेबल 2 पद्धती. आपण मोजू शकतो आणि मोजू शकत नाही. जेवढ्या काही 100च नाही आहेत, आजूबाजूला प्रत्येक गोष्टी बघा ते मोजता येतं का आणि मोजता येत नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आता वूड आहे. वूड हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? अनकाउंटेबल. आपण मोजू शकत नाही. लाकूड असं नाही. लाकडाला कसं मोजणार? नाही मोजू शकत. बरोबर. वूड काय आहे? अनकाउंटेबल आहे. पण त्याचबरोबर लिव्ह काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? लिव्ह म्हणजे माहिती आहे ना, लिव्ज. हां, ते काय आहे? अनकाउंटेबल आहे? काउंटेबल आहे. का बरं? मोजू शकतो ना आपण. लिव्ज. ठीक आहे, चालतंय. टुडे वी विल स्टॉप. वी विल सी टुमॉरो. बाय एव्हरीवन.